हे माझा देवार आहे. मी देवाऱ्यामधले सगळे देव घटापाशी मांडत नाही, सिर्फ नुसते टाक मांडते. हे इथंच पुजलेले हे देव आहेत. त्यांना पण आहे ना असे पानावर बसवलेत, खाऊचे पान असतात ना त्याच्यावरती. कारण आज खाऊच्या पानावर देव बसवले ना की आता 9 दिवस आहे ना, दसऱ्याशिवाय ह्या देवांना आपल्याला हलवायचं नाही आणि पुजायचं पण नाही. खाली ही अखंड ज्योत जळते ना, हे अखंड ज्योत जळून द्यायची, ज्योत विजवायची नाही. आज बघा आपण देवीची स्थापना केलेली आहे. हे बघा मी ना घट बसवला आहे. बघा असा घट बसवला आहे मी. तुम्ही लोक पण असा बसवा. आमच्या गावाकडे असा घट बसवतात, मी तसा बसवला. माझा 9 दिवसाचा उपवास पण असतो. मी 9 दिवसाचा उपवास पण धरते. आता असा घट बसवला आहे. आमचा घट आहे ना आई तुळजाभवानीचा असतो. आज पहिली माळ आहे तर पानाची असते. आता उद्या गुंड्याची घालणार. छान घट बसलाय बघा. आम्ही असा टोपल्यामध्ये घट बसवतो. वेणी घातली घटाला. आईचा उपवास आहे. प्रसादाला केळी ठेवलेत. 9 दिवस आईचा उपवास असतो. तर आपण जेवणाचा निवद नसतो दाखवायचा, सगळा फराळाचा उपवास दाखवायचा असतो. आणि हे बघा हे ना असे टाक पाहिजेत. घट बसवायचा म्हणलं तसे टाक पाहिजेत. माझ्याकडे हे चांदीचे टाक आहेत. त्याच्या सांगते ह्या गणपती, हा घंटा, ती आईची वटी काढली. आईची वटी काढल्याशिवाय घट बसू शकत नाही. 2 पंत्या लावल्यात साईडला दोन्हीकडे. मी आता आरती केली, हळद कुंकू आरती. हे घट